हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. सो मी अचानक गेली होती कोकणात आणि कोकणात जाताना तर ब्लॉग बनवता आला नाही, कारण मी एमर्जन्सीमध्ये निघाली होती. सो म्हटलं चला जाताना तरी ॲटलिस्ट बनवते. तर त्याचा एक भाग आहे तो मी आधीच अपलोड केलेला आहे आणि हा सेकंड भाग अपलोड करत आहे, कारण मला ट्रॅव्हलिंग जास्त आवडते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा सुद्धा ब्लॉग मी शेअर करते. आणि मुळात प्रवास करताना ब्लॉग बनवायची मजा असते ती असतेच. प्लस त्याचा फार आनंदसुद्धा असतो. वातावरणसुद्धा फार सुंदर होतं संध्याकाळचं. तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेज आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचसोबत हाईपसुद्धा करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन वॉचिंग माय व्हिडिओज. तर कोकणातून निघाल्यानंतर आम्ही संध्याकाळी 5:30ला निघालो, 5 वाजता निघालो आणि त्याच्यानंतर मंडणगड क्रॉस केल्यानंतर फार सुंदर असं व्ह्यू होतं. मंडणगडपासून आधी मला काही बनवता आला नाही व्लॉग, कारण मोबाईलची बॅटरी लो होती. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे नंतर बनवते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्लॉग बनवताना म्हणजे ट्रॅव्हलिंग ब्लॉग बनवताना हे जे निसर्गरम्य व्ह्यू आहेत, सुंदर दृश्य ते बघायला मला आवडतात. सो म्हटलं चला आपण ब्लॉग बनवूया, असंच जसं बनवता येईल तसं नॉर्मल पद्धतीने बनवूया आणि तो शेअर करूया. सो खूप सुंदर व्ह्यू होते, जेवढे की कॅमेऱ्यामध्ये सुंदर दिसत नाही आहेत त्याच्यापेक्षा सुंदर होते. मनाला एवढं प्रसन्नता वाटत होती की काय बोलतो, प्रत्येक व्ह्यूचा मी आनंद घेत होती. आणि खरं सांगू पावसाळ्यातसुद्धा फार भारी आता गोवा रोड बऱ्यापैकी छान झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी अजून कामंसुद्धा चालू आहेत. बट ठीक आहे, प्रवासाचा एवढा कंटाळा नाही येत पहिला जेवढा यायचा तेवढा. बट हां, सीझनमध्ये भरपूर ट्रॅफिक असते हेही तितकंच खरं आहे. पण आम्ही अशा टायमाला निघालो की आम्हाला कुठेच ट्रॅफिक भेटणार नाही, अशा टायमाला आम्ही निघालो. आणि खरं सांगू का, असं नॉनस्टॉप ड्रायविंग म्हणजे असं वाटत होतं की आम्ही कुठेतरी लाँग ड्रायविंगला चाललो आहे आणि बिलकुलसुद्धा थकवा आला नाही. तर तुम्ही बघू शकता समोर किती सुंदर व्ह्यू आहे. हा व्ह्यू तेवढा भारी वाटत होता ना रिअलमध्ये, काय सांगू तुम्हाला, शब्दच अपुरे आहेत. सो असे सुंदर व्ह्यू मला कॅप्चर करायला आवडतात. तर मी म्हटलं चला आपण ब्लॉगच चालू करूया. असाच प्रवास करत 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 आम्ही पुढे आलो आणि इथे आहे देशमुखवाडी करून, देशमुख बाग अशी आहे. इथे एक छोटे 2 रेस्टॉरंट आहेत, 3 आहेत सॉरी. तर तिथे आम्ही चहा आणि थोडंसं काहीतरी खायला घेतलं. कधी आलात कोकणात तर इथे ही देशमुख बाग आहे, तिथे नक्की थांबा आणि तिथली चहा किंवा तिथे जे पण काही नाश्ता आहे तो करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आम्ही जेव्हा पण जातो गावी तेव्हा इथे नक्कीच थांबतो आणि काही ना काहीतरी खायला किंवा आम्ही जे टिफिन वगैरे काही घेऊन गेलेलो आहोत ते खातो. खरं तर ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये मला कोणतंही सॉन्ग अपलोड करायला आवडतं माझ्या स्वतःच्या आवाजापेक्षा. बट आता कॉपीराईट इश्यू असल्यामुळे सॉन्ग मी अपलोड करू शकत नाही. मी माझ्या स्वतःच्या आवाजामध्येच व्हिडिओ बनवते असं विचार केला आणि हा व्हिडिओ बनवला. सो आजूबाजूचा व्ह्यू एवढं भारी होतं ना की काय सांगू तुम्हाला. म्हणजे पावसाळासुद्धा नाही आहे, आता आहे मे महिना, तरीसुद्धा एवढी हिरवळ आहे इथे. आणि फार अप्रतिम अशी जागा होती. सो हा आणलेला आहे नाश्ता आणि चहा. आम्ही मस्तपैकी नाश्ता चहा केलं, थोडा वेळ तिथे थांबलो 5 मिनटं आणि त्याच्यानंतर निघालो इथून. तर इथे तुम्ही कधी कोकणात आलात तर तुम्ही इथे थांबून नाश्ता करू शकता. व्ह्यूसुद्धा सुंदर असतो आणि अशा सुंदर वातावरणामध्ये नाश्ता करायला अजून मजा येते फार. सो कधी गेलात कोकणात तर एक वेळ नक्की थांबा तिथे. पावसाळ्यात गेलात तर इथे छोटे छोटे मस्त असे धबधबे असतात आणि ते धबधबे एवढे भारी असतात की फारच अप्रतिम, शब्दच नाहीत सांगायला. आणि सूर्य महाराजांचं सारखंच असं दर्शन होत होतं ना, एवढं भारी वाटत होतं की काय सांगू. म्हणजे हा प्रवास असा होता ना की असं वाटत होतं की हा प्रवास थांबूच नये, कंटिन्यू असाच चालला पाहिजे. तर असं मनामध्ये फील होत होतं आणि भारी वाटत होतं खूप. सो बऱ्याच महिन्यानंतर मी खूप मोठं ट्रॅव्हलिंग केलं आणि खास करून ट्रॅव्हलिंग केल्यानंतर
थकवासुद्धा बिलकुल जाणवला नाही. फार सुंदर होती ही ट्रॅव्हलिंग. सो मजा आली आणि म्हणूनच मी खूप फ्रेश होऊन ब्लॉग बनवत होती आणि सोबत स्वतःही आनंद घेत होती ह्या व्ह्यूचं. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा ब्लॉग बनवायच्या नादामध्ये ना, आपल्याला प्रत्यक्षात जो आनंद घ्यायचा असतो ना, तो राहूनच जातो. मग फक्त आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे हाच उद्दिष्ट नसतो माझा. तर उद्दिष्ट दोन्हीही असतात. म्हणजे व्हिडिओही बनवायचा आहे आणि सोबत प्रवासाचा आनंदसुद्धा घ्यायचा आहे. आजूबाजूचे व्ह्यू बघायचे आहेत, निसर्गाची सुंदरता बघायची आहे आणि ती टिपणी डोळ्यामध्ये साठवायची आहे, जेणेकरून की आपल्याला खूप शांती मिळते किंवा खूप आनंद मिळतो, आत्मिक आनंद मिळतो. सो हा सुद्धा उद्दिष्ट असतो डोळ्यासमोर. तर फक्त हाच उद्दिष्ट नाही की आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे. सो मी थोडासा ब्लॉग बनवला, एक अर्धा एक तास मध्ये गॅप देऊन, आणि त्याच्यानंतर पूर्ण जो व्ह्यू आहे त्याचासुद्धा आनंद घेत होते. मध्येच कधी कॅमेरा बाजूला ठेवून देत होते आणि व्ह्यू बघत बसली होती. कारण ट्रॅव्हलिंग म्हटलं ना की बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता जे सुंदर नजारे पुढे आहेत डोळ्यासमोर, मग ते रोड असो किंवा आजूबाजूचा परिसर असो किंवा डोंगर, नदी, नाळे, जे पण काही आहे त्याचं निरीक्षण करायला आणि फार अशा सुंदर छोट्या छोट्या कविता किंवा शब्दावली सुचत असते असे सुंदर नजारे पाहिल्यावरती. तर बऱ्याचदा ते शब्द त्यावेळेस सुचतात, बट त्यावेळेस हातात काही डायरी पेन नसल्यामुळे ते पटकन विसरून जायलाही होतात. पण असे शब्द त्यावेळेला सुचणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बट फार मी जास्त आता विसराळू झालेले आहे. सो मला 2-3 छान अशा शब्दावळ्या सुचल्या होत्या, बट मी विसरून गेली. पुन्हा खूप आठवायचा प्रयत्न केला आणि म्हटलं ब्लॉग बनवेन तेव्हा मी त्याच्यामध्ये अपलोड करेन. बट आज मला वाटतं आज 8 दिवस होतील आणि 8 दिवसानंतर हा ब्लॉग अपलोड करत आहे. त्याच्या आधी एक ब्लॉग अपलोड केलेला आहे. सो मी पूर्णपणे विसरून गेलेली आहे नेहमीप्रमाणे. सो म्हटलं काही हरकत नाही, जाऊ दे. पुन्हा कधी आठवेल तेव्हा नक्कीच मी त्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करेन. म्हणजे जेव्हा मी परत कोकणामध्ये जाईन तेव्हा जर मला आठवलं किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नवीन आठवल्या शब्दावळ्या, तरी मी त्याच्यामध्ये त्या ॲड करेन. कारण मला स्वतःचे शब्द तयार करून त्याच्यामध्ये ॲड करायला ते खूप आवडतात. जसं की एखादं व्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये काय विचार चाललेत आणि त्या विचारामधून तुम्ही आपण काय करतो आहे, म्हणजे काय लिहितो आहे, त्या शब्दांची जुळवाजुळव कशी करतो आहे. तर निसर्गाला पाहिल्यानंतर मलासुद्धा अशी शब्दांची जुळवाजुळव करायला खूप आवडतं आणि काय बोलतो, ती एक वेगळीच मजा आहे. सो प्रवास खरंच खूप फार सुंदर चालला होता आणि साक्षात सूर्यदेव असे समोरसारखे येत होते, जणू काही ते मला काहीतरी सांगतच होते की काय दर्शन देत होते भारी एवढं ना. कॅमेऱ्यामध्ये खरंच एवढं सुंदर नाही दिसत आहे, खूप असं थोडंसं ब्लरनेस. बट तुम्ही बघताय पूर्ण ब्लॉगमध्ये समोरच एकदम सूर्य महाराज आहेत आणि नंतर मग ते डोंगराच्या आड लपून गेले. तर किती भारी सुंदर होता हा प्रवास. म्हणजे ज्या माणसाला ज्या गोष्टी आवडतात त्याच्यासाठी हे एक मोठं गॉड गिफ्टच आहे असं म्हणावं लागेल. नाहीतर म्हणजे बाकीच्यांचं असं म्हणणं असू शकतं त्यात काय एवढं मोठं, हे तर नेहमीचंच आहे. पण प्रत्येक निसर्गाचा किंवा त्या वातावरणाचा आनंद कसा घ्यायचा हे घेता आलं ना आपल्याला, तर खरंच खूप आत्मिक आनंद मिळतो. सो फार छान वाटलं कोकणात जाऊन. 1 दिवसाची ट्रिप होती, 1 डे रिटर्न. सो भारी वाटलं फार जाऊन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कॉमेंट्स करून नक्की जरूर सांगा सगळ्यांनी. आणि चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि तुमच्या ज्या कॉमेंट्स आहेत छान छान त्या नक्कीच नोंदवत राहा. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन वॉचिंग माय व्हिडिओज. टाटा, बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.